खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने गोंदिया जिल्ह्यात कृषी केंद्राची धडक तपासणी मोहीम राबविली। या मोहिमेत अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने जिल्हा कृषी विभागाने 160 कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर 71 केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे। या कारवाईमुळे कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे। गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाची लागवड केली जाते, तर काही शेतकरी मक्यांसह इतर पिकांची लागवड करीत आहेत। त्यामुळे या दोन्ही हंगामात खते, बियाणे व कीटकनाशके यांची भरपूर मागणी असते। काही कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत मान्यता नसलेल्या कंपनीच्या बियाणे व कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात, तर खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांची विक्री करतात। 15 दिवसांपूर्वीच गोरेगाव तालुक्यातील एका कृषी केंद्रावरून छत्तीसगड येथील मान्यता नसलेल्या कीटकनाशकाची शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली। या कीटकनाशकाची फवारणी केल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले। याची तक्रार सुद्धा कृषी विभागाकडे करण्यात आली। विशेष म्हणजे खरीप हंगाम तोंडावर असल्याने खते बियाणांचा काळा बाजार वाढण्याची शक्यता आहे। हीच शक्यता लक्षात घेत कृषी विभागाने जिल्ह्यातील एकूण 998 कृषी केंद्राची धडक तपासणी मोहीम राबविली। या मोहिमेदरम्यान काही कृषी केंद्रांमध्ये खताचा स्टॉक बरोबर नसणे, ई-पॉस मशीनवर खताची विक्री न करणे, दर फलक न लावणे, स्टॉक रजिस्टर नियमित न भरणे, वाढीव दराने खते बियाणांची विक्री करणे, तसेच मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या कीटकनाशकांची शेतकऱ्यांना विक्री करणे आदी विविध कारणांमुळे 44 खते विक्री परवाने निलंबित करण्यात आले, तर 76 परवाने रद्द केले। तसेच बियाणे विक्रेत्यांचे 14 परवाने निलंबित केले, तर 33 परवाने रद्द केले। त्याचप्रमाणे कीटकनाशक विक्रेत्यांचे 13 परवाने निलंबित करून आणि 51 परवाने रद्द केले। असे एकूण 71 परवाने निलंबित करून 160 परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाने केली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव